हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आईपणाची वही भाग 7. तर फ्रेंड्स, सबटोनिक झाल्यानंतर 3 दिवसांनी डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. त्यावेळी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण विश्रांती. डॉक्टरांनी मला 2 महिने पूर्णपणे बेड रेस्ट घ्यायचा सल्ला दिला होता आणि मी तो सल्ला अगदी काटेकोरपणे पाळला. त्या काळात माझं दैनंदिन आयुष्य खूप मर्यादित झालं होतं. माझं उठणं बसणं फक्त बेडरूम ते वॉशरूम आणि वॉशरूम ते बेडरूम एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. माझं ऑफिस मात्र सुरू होतं. त्यामुळे मी वर्क फ्रॉम होमचं अप्रुव्हल घेतलं होतं आणि घरूनच काम सुरू ठेवलं. दर आठवड्याला मला प्रोजेस्टेरॉन आणि एसटीजीचे इंजेक्शन सुरू होते. जवळपास 1 महिना झाला होता आणि माझं रुटीनही आता स्थिर होऊ लागलं होतं. एक दिवस मी नेहमीप्रमाणे इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलला गेले, पण तिथे गेल्यावरच मला परत प्रॉब्लेम सुरू झाला. यावेळी मात्र ब्लिडिंगचं कारण होतं लो लेइंग प्लासेंटा. पुन्हा मी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, पण यावेळेस मात्र माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. मनात खूप भीती आणि काळजी होती. डॉक्टरांनी लगेच सलाईन, इंजेक्शन आणि आवश्यक ते उपचार सुरू केले आणि काही वेळाने ब्लिडिंग थांबलं. त्यानंतर डॉक्टरांनी एंटी स्कॅन केलं आणि देवाच्या कृपेने बाळ अगदी व्यवस्थित आणि सुरक्षित होतं. 2 दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी मला पुन्हा डिस्चार्ज दिला. तर फ्रेंड्स, या संपूर्ण प्रवासातून मला एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजली. अशा कठीण परिस्थितीत घरच्यांचा आधार खूप महत्त्वाचा असतो. कुटुंब आपल्यासोबत ठामपणे उभं असेल तर कितीही आव्हानं आली तरी त्यांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. सध्या माझ्या प्रेग्नन्सीचा 7वा महिना सुरू आहे आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. बाळ सुरक्षित आहे आणि आता सगळं छान चाललं आहे. म्हणून एक छोटी विनंती, तुमच्या घरात तुमची सून, मुलगी किंवा जवळची कोणतीही स्त्री प्रेग्नंट असेल तर या काळात त्यांची विशेष काळजी घ्या. अनावश्यक प्रवास टाळा, जास्तीत जास्त आराम करा, सात्विक आणि पौष्टिक आहार घ्या, जड वस्तू उचलणे टाळा आणि डॉक्टरांनी दिलेले उपचार वेळेवर घ्या. आणि हो, या सगळ्या प्रवासात स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. तुमच्या ओळखीमध्ये कोणाला अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.